कत्तलीकरिता नेत असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारधा पोलिसांनी कार्यवाही केली आहे। कत्तलीसाठी नेत असलेल्या 45 जनावरांची सुरक्षित स्थळी सुटका करण्यात आली। मिळालेल्या माहितीच्या आधारे कारधा पोलिसांनी कारधा चौकात नाकाबंदी केली। त्या दरम्यान ट्रक भिल्लेवाडा रोड नागपूरला जात असताना आढळून आला। पोलिसांनी ट्रकमध्ये पाहणी केली असता 45 जनावरे कोंबून असलेल्या स्थितीत आढळून आले। त्यामध्ये 35 गायी व 10 गोरे दिसून आले। त्यांची अंदाजे किंमत 2 लाख रुपये व ट्रकची अंदाजे किंमत 15 लाख असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी ट्रक चालकावर कार्यवाही करून जनावरांना भागीरथा गौशाळा मालीपार चांदोली येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। आपल्याकडे कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत NH-53 हायवे जात आहे। त्या हायवेवरून गोवंश जातीची ट्रकमधून अवैधपणे तस्करी होत आहे। याबाबतची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही दिनांक 16 तारखेला रात्री 12:30 वाजता दरम्यान कारधा चौकामध्ये ट्रॅप लावला आणि त्या ठिकाणी जी माहिती मिळाली होती, जो नागालँड पासिंगचा ट्रक आहे, गाडी क्रमांक आहे NL08B0404, तर तो ट्रक मिळून आला। मिळून आल्यानंतर त्याची तपासणी घेतली असता त्याच्यामध्ये एकूण 45 गोवंश जातीची लहान जनावरे मिळून आली। त्याची किंमत एकूण 2 लाखापेक्षा अधिक आहे। तर सर्व मग जनावरांची तातडीनं आम्ही लगेच चांदोली येथील तिथे सुटका करण्यात आली, त्यांची त्या ठिकाणी जमा करण्यात आले त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याकरिता। आणि यामध्ये आरोपी घनश्याम मदन पाल राहणार नागपूर याला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।